सुमित दादा कशी मजा येते का? अरे उचल टायर जाईल. टायर फुटले तर चालते पण गाडीला सुट्टीच नाही वरच. ऍक्टिव्ह आहे जरा सांभाळू. पैसे दिले तरी सुट्टी नाही. सह्याद्रीतल्या गडदुर्गांची मोहीम करत असताना अशी 4 टाळकी सोबत असली तर मोहीम करायची मजाच काही वेगळी असते. आज रविवार म्हणल्यावर काय सुट्टी देतोय मग काय निघालो मोहिमेला. पुचलोय कोपर खैरानेला. जय शिवराय दादा. एक नंबर क्वालिटी. कधी निघायचं मग? लगेच आता कोपर खैराण्यात निघालो थेट निशांच्या घरी गेलो. तिथं नाश्त्याला फवं केलं होतं. मग काय सुट्टी देते ती. आधीच इथनं निघायला वेळ झाला होता आणि तिथं आपली 2 भावंड आपली वाटच बघत होती. जय शिवराय दादा. जय शिवराय सुमित दादा. जय शिवराय. एकदाशी आम्ही समधी भेटलून म्हणलं आता थेट कोथळीकडेच गाठायचा. आधी मध्ये थांबायचंच नाही. ह्यो रस्ता बघून डोक्यात एक विचार आला, ही गावातली लोक कसा प्रवास करत असतील. उन्हाळ्यात अशी अवस्था आहे, पावसाळ्यात कसली होत असेल. नाव काय दादा आपलं? तुझं रे? पोरं कुठं आणले ते? बघू किस्ती बोर आहे ते. स्वामिनिष्ठा काय असते ती नारोजी त्र्यंबकांकडून शिकावी. गड लढवता लढवता गडाचा गड रक्षक धारातीर्थ पडला. कोथळीगड हा स्वराज्याचा शस्त्रकार होता. इथं आल्यानंतर त्याची जाणीव आपल्याला होती. ही गडावरची भैरोबाची गुहा. इथं आल्यानंतर इथल्या नक्षीकामावरून आणि इथल्या मूर्तीवरून असं वाटतं की ही वास्तू प्राचीन काळातली असावी. ह्या डोंगराच्या पोटातनं खोदलेल्या पायऱ्या शत्रूला धडकी भरवण्यासारख्या येत्या. तरी बी यो दुर्ग मोगलांच्या ताब्यात गेला, तो पण फितुरीनं. नाहीतर या मोगलांच्या अवलादींना यो लढून जिंकता येतोय. आपलाच माणूस गद्दार निघाला. मानकोची पांढरी फितूर झाला. गडावर भरपूर पाण्याच्या टाक्या येत्या. आज पाण्याचा उपयोग गडाच्या खाली जी गाव आहे तिथेच होतो. ही लोखंडी पाईपलाईन त्यासाठीच आहे गडा. स्वराज्यातल्या गडदुर्गांची प्रत्येकानं काळजी घेतली पाहिजे, त्याप्रमाणे जपलं पाहिजे. ही आपली प्रत्येकाची जबाबदारी आहे. दुर्ग कोथळीगड परतीच्या प्रवासात भरपूर काही शिकवून गेला.